गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या पुस्तकातील आपण आज 3 नंबरचा टॉपिक जर्नल अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये आपल्याला मिनिंग, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स, मिनिंग, डेफिनेशन, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ जर्नल, स्पेसिमेन ऑफ जर्नल, रेकॉर्डिंग ऑफ जर्नल एंट्रीज इन विथ GST एवढा भाग आपल्याला कव्हर करायचा आहे. तर सर्वात आधी आपण बघूया इंट्रोडक्शन. बुककीपिंग रेकॉर्ड ऑल डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन ऑन द बेसिस ऑफ सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. The word documents means a piece of paper which provide detailed information as a legal in nature. Document is a legal proof for recording every transaction. म्हणजे बुककीपिंगमध्ये डे टू डे ट्रान्झॅक्शन हे कागदपत्रांच्या आधारावर रेकॉर्ड केली जात असतात. ही कागदपत्रे म्हणजे एक कागदाचा तुकडा असतो जी आपल्याला कायदेशीर इन्फॉर्मेशन, माहिती प्रोव्हाइड करत असतात. हे कागदपत्र आपल्याला व्यावहारिक दृष्टिकोनातून वापरता येत असतात. तो एक कायदेशीर पुरावा असतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपण एखादं लॅपटॉप किंवा कम्प्युटर खरेदी करतो, ते पण रोखीने, तेव्हा आपल्याला कम्प्युटर खरेदी केल्यावर एक कॅश मेमो मिळत असतो, म्हणजेच एक पावती मिळत असते. त्या पावतीवर आपण रोखीने खरेदी केल्याचा तपशील असतो. तिथं अकाउंटंटची सही असते. त्यानंतर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट असतात. म्हणून आपण आता पाहूया इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. यामध्ये डॉक्युमेंट्स आर नेसेसरी फॉर रेकॉर्डिंग ऑल ट्रान्झॅक्शन इन टू द बुक्स ऑफ अकाउंट. सर्व डॉक्युमेंट्स हे अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी गरजेचे असतात. द अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन प्रॉपर मोड अँड कम्प्युटर बेस. सर्व डॉक्युमेंट्स हे रेकॉर्डेड असतात कम्प्युटरच्या एका विशिष्ट सॉफ्टवेअर प्रमाणे. अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर स्टोर इन फिजिकल फाइल्स ऑर इन सॉफ्टवेअर. अकाउंटिंग जे डॉक्युमेंट्स असतात ते एका फाईलमध्ये साचवले जात असतात किंवा एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये संचित केले जात असतात. 4. अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर लीगल एव्हिडन्स फॉर कोर्ट मॅटर. आपल्याला कोर्ट मॅटर झालं असेल तर अकाउंटिंग डॉक्युमेंट्स हे एक पुरावा म्हणून वापरता येत असतात. त्यानंतर 5. अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर चॅरिटरी कमिशनर्स ऑफिस. तर अकाउंटिंग डॉक्युमेंट्स हे आपल्याला गरजेचे असतात चॅरिटरी कमिशनर ऑफिसमध्ये. त्यानंतर 6. अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर पेमेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट अँड लोकल बॉडी ऑथॉरिटी. तर अकाउंटिंग डॉक्युमेंट्स हे आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल बॉडी ऑथॉरिटीला जे आपण पेमेंट करतो, म्हणजे थोडक्यात टॅक्स भरतो, तर त्या टॅक्ससाठी गरजेचे असतात. आता आपण याच प्रकरणामध्ये GST शिकणार आहोत. GSTचे 2 प्रकार, एक CGST आणि SGST, हे दोन्ही आपल्याला याच प्रकरणात अभ्यासायचे आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया व्हाउचर्स. आता व्हाउचर्स म्हणजे व्हाउचर इज अ डॉक्युमेंट दॅट सपोर्ट अ पेमेंट मेड बाय द बिझनेसमन. व्हाउचर म्हणजे असं एक डॉक्युमेंट असतं की बिझनेसमनने पेमेंट केलं आहे हे दर्शवत असतं. इट इज अ लीगल एव्हिडन्स दॅट सर्टन सम ऑफ मनी हॅज बीन पेड ऑफ अ स्पेसिफिक पर्सन ऑर पार्टी. हा एक कायदेशीर पुरावा असतो की आपण एखाद्या व्यक्तीला काही पैसे हे व्यावहारिक दृष्टिकोनातनं दिले आहेत किंवा घेतले आहेत. देर आर डिफरन्स टाईप ऑफ व्हाउचर. इथे 2 प्रकारचे व्हाउचर्स असतात किंवा 3 प्रकारचे व्हाउचर्स असतात. यामध्ये एक इंटरनल व्हाउचर, दुसरं एक्सटर्नल व्हाउचर आणि तिसरं जर्नल व्हाउचर. ह्या तिन्ही व्हाउचर अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातनं महत्त्वपूर्ण असतात. इंटरनल व्हाउचर. द इंटरनल व्हाउचर आर डॉक्युमेंट्स प्रिपेअर
internally by a organization, the voucher which is created by the business itself and signed by the payee is called as an internal voucher. तर हे अंतर्गत व्हाउचर असतं जे संस्था अंतर्गतरित्या तयार करत असते आणि पेई त्याच्यावर सिग्नेचर करत असतो. त्यानंतर एक्सटर्नल व्हाउचर. दिस व्हाउचर आर डॉक्युमेंट्स जनरली फॉर्म आउटसाइड द बिझनेस. हे एक्सटर्नल डॉक्युमेंट हे आउटसाइड बिझनेसच्या बाहेर हे तयार होत असतं. इट इज अ डॉक्युमेंट रिसिव्ड फ्रॉम अ आउटसाइडर एजन्सी रिगार्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. जेव्हा व्यावसायिक व्यवहार होत असतात तेव्हा आउटसाइडच्या ज्या एजन्सी असतात तर त्या एजन्सी हे एक्सटर्नल व्हाउचर तयार करत असतात. आणि थर्ड जर्नल व्हाउचर. जर्नल व्हाउचर इज बेस्ड और ओरिजिनली व्हाउचर ऑन द बेसिस ऑफ विच द ट्रान्झॅक्शन शुड बी जर्नलाइज इन जर्नल बुक. जेव्हा जर्नल बुकमध्ये आपण जर्नल एंट्री करण्यासाठी जे व्हाउचर वापरत असतो त्या व्हाउचरला जर्नल व्हाउचर असे म्हणतात. तर आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर्नल व्हाउचरचा एक पेसिमेन आपल्याला दिलेला आहे. हा पेसिमेन तुम्ही वहीमध्ये लिहून मला आजचा अभ्यास म्हणून पाठवायचा आहे. तर नीट लक्ष द्या. जर्नल व्हाउचरमध्ये सर्वात आधी नेम ऑफ द फर्म, ज्या संस्थेचा माल विकायचा आहे त्या संस्थेचं नाव असणार आहे. व्हाउचर नंबर असणार आहे. ट्रान्झॅक्शन नंबर असणार आहे. ज्या तारखेला तुम्ही व्यवहार करतायत ती तारीख असणार आहे. त्यानंतर नेम ऑफ डेबिट अकाउंट, किती अमाऊंट त्या व्यक्तीवर डेबिट आहे किंवा किती अमाऊंट त्या व्यक्तीवर क्रेडिट असणार आहे. नेम ऑफ क्रेडिट अकाउंट हे दोन्ही अमाऊंट इथं लिहिल्या जातील. त्यानंतर पर्टिक्युलर्समध्ये तपशील भरला जाईल, अमाऊंट लिहिली जाईल आणि खाली इथे टोटल केली जाईल आणि इथं टोटल अमाऊंट लिहिली जाणार आहे. त्यानंतर अमाऊंट इन वर्ड्स, शब्दामध्ये इथे अमाऊंट लिहिली जाईल. त्यानंतर आपल्याला शब्दामध्ये अमाऊंट लिहून झाल्यावर अप्रूव्ह बाय, म्हणजे हे व्हाउचर ज्या व्यक्तीकडनं अप्रूव्ह होईल त्याची साईन असणार. ऑथराइज बाय, हे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी ज्या व्यक्तीची परवानगी मिळेल त्या व्यक्तीची साईन असणार आहे. आणि साईन इथं जी व्यक्ती हे व्हाउचर इश्यू देईल त्या व्यक्तीची साईन असणार आहे. अशा पद्धतीने जर्नल व्हाउचर हे असतं. यानंतर आपण बघूया कॅश व्हाउचर. कॅश व्हाउचरचा मिनिंग पाहूया सर्वात आधी. तर लक्ष द्या. द एव्हिडन्स ऑफ कॅश पेमेंट अँड कॅश रिसिप्ट इट कॉल्ड कॅश व्हाउचर. जेव्हा एक प्रूफ म्हणून कॅश पेमेंट किंवा कॅश रिसिप्ट ही दिली किंवा घेतली जात असते तेव्हा आपण तिला कॅश व्हाउचर म्हणत असतो. जेव्हा आपण दुकानात जातो, एखादी वस्तू खरेदी केली तर त्या वस्तूची पावती आपल्याला दिली जात असते, ते एक कॅश व्हाउचर असतं. वेन द अमाऊंट इज स्पेंड इन कॅश वन शुड पेपर अ व्हाउचर. जेव्हा आपण रोखीने अमाऊंट देत असतो तेव्हा जे व्हाउचर आपल्याला मिळतं त्याला आपण कॅश व्हाउचर म्हणतो किंवा आपण जे व्हाउचर दुसऱ्याला देतो त्याला कॅश व्हाउचर म्हणत असतो. त्यानंतर इफ एनी डॉक्युमेंट फ्रॉम द पेई इज ऑब्टेन then that itself can be treated as a voucher. It may be prepared for the payment and external documents may be attached to the same. जेव्हा आपण पेई कुठल्याही प्रकारे पैसे देत असतो किंवा घेत असतो त्याला जेव्हा जे कागदपत्र मिळतात त्यालाच आपण कॅश व्हाउचर म्हणणार आहोत. तर चला आता बघूया आपण कॅश व्हाउचरचे स्वरूप. पेसिमेन. तर बघा, कॅश व्हाउचर नकुल अँड कंपनी, खाली ती कंपनी कुठली आहे ते लिहिलेलं आहे. थोडक्यात त्याचा ॲड्रेस बांद्रा रोड मुंबई. त्यानंतर त्याच्या राईट हँड साईडला डेट आपल्याला शो होते. त्यानंतर लेफ्ट हँड साईडला व्हाउचर GST इन नंबर म्हणजे GST इनवर्ड नंबर असतो. त्यानंतर पे टू
पे टू कोणत्या व्यक्तीला आपण हे कॅश व्हाउचर देतोय, कोणत्या व्यक्तीच्या नावाने हे व्हाउचर तयार करणार आहेत, त्या व्यक्तीचं नाव असतं. समजा की XYZ व्यक्तीला आपण ते व्हाउचर देत असणार, तर इथं XYZ व्यक्तीचं नाव असेल. त्यानंतर ऑन अकाउंट, कोणाच्या अकाउंटवर इश्यू करतायत तर ते असणार इथं. त्याच्यानंतर डेबिट अकाउंट, किती कोणाचे अकाउंट डेबिट केले जाते त्याचं नाव असणार. त्याच्यानंतर टोटल अमाऊंट कितीची असणार, समजा की 5,000 असेल तर 5,000 रुपये इथे लिहिले जातील की 5,000 ओनली एवढं लिहिलं जाईल. आणि अक्षरी अमाऊंट इथं लिहिल्यानंतर अमाऊंट रुपीजमध्ये अंकी अमाऊंट ही भरली जाईल. त्याच्यानंतर प्रिपेअर बाय, पास बाय आणि रिसिव्हर सिग्नेचर, ज्या व्यक्तीला हे व्हाउचर दिलं जाणार आहे त्याची रिसिव्हर सिग्नेचर असेल. आणि प्रिपेअर बाय, ज्या व्यक्तीने हे व्हाउचर बनवलं आहे त्याची सिग्नेचर असेल. ज्या व्यक्तीने हे इश्यू केलेलं आहे त्या व्यक्तीची सिग्नेचर पास बायला असणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला कॅश व्हाउचर हे असतं. यानंतर आपण पुढे पाहू टॅक्स इनवाइस. टॅक्स इनवाइस, मिनिंग ऑफ टॅक्स इनवाइस लक्ष देणार. टॅक्स इनवाइस इज अ डॉक्युमेंट प्रिपेअर बाय द सेलर टू इन्फॉर्म द बायर अबाउट द क्वांटिटी, supply, rate and terms of payment at which goods are supplied, trade discount, if any allowance, GST and CGST, SGST and the total amount payable by him. तर थोडक्यात हे टॅक्स व्हाउचर म्हणजे असे व्हाउचर असते की या व्हाउचरमध्ये जर एखाद्या सप्लायरने कोणत्या प्रकारे माल सप्लाय केला आहे, त्याचा रेट किती आहे, त्याची क्वांटिटी किती आहे, त्याचप्रमाणे त्याची एकूण अमाऊंट किती आहे, त्या एकूण अमाऊंटवर त्याला GST किती लागली आहे. GSTचे 2 प्रकार असतात, एक CGST आणि दुसरा SGST. आणि ते SGST CGST चार्ज केल्यानंतर टॅक्सेबल अमाऊंटमध्ये ते प्लस केल्यानंतर टोटल अमाऊंट किती येते या सर्वबद्दलचा ज्या व्हाउचरमध्ये उल्लेख असतो त्याला तुम्ही म्हणणार आहात टॅक्स इनवाइस. मग टॅक्स इनवाइसचे स्वरूप या पद्धतीचे असते. हे सुद्धा व्हाउचर तुम्ही मला वहीवर लिहून त्याचा फोटो घेऊन पाठवायचा आहे. बघा लक्ष द्या, पेसेमेन ऑफ टॅक्स इनवाइस. तर टॅक्स इनवाइसचा पेसेमेन दिसतोय तुम्हाला. तर इथे सर्वात सुरुवातीला वरती सेंटरला टॅक्स इनवाइस, सुनील जनरल स्टोअर्स, शॉप नंबर 5, लक्ष्मी रोड, पुणे. तर हे थोडक्यात त्या कंपनीची किंवा त्या स्टोअरची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर लेफ्ट हँड साईडला कॅश बिल नंबर, GST इनवर्ड नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याच ओळीमध्ये उजव्या साईडला तुम्हाला डेट ही दिसते आहे. ठीक आहे. त्यानंतर नेम कस्टमरचे नेम लिहायचे, त्याचा ॲड्रेस लिहायचा आहे. त्यानंतर सिरियल नंबर, किती आयटम्स तुम्ही इश्यू करतायत, 1 2 3 4, त्यांचा कोणत्या प्रकारचे आयटम्स आहेत. त्याच्यानंतर इथे त्यांचा नंबर असतो तो नंबर. त्याच्यानंतर पर आयटम्स किंवा क्वांटिटी, रेट किती आहे, त्यांची क्वांटिटी किती आहे, टॅक्सेबल अमाऊंट किती आहे, त्या टॅक्सेबल अमाऊंटवर इथे CGST SGST चार्ज केली जाईल आणि टोटल अमाऊंट इथे लिहिली जाईल. त्यानंतर रुपी इनवर्ड्स, इथं अक्षरी अमाऊंट लिहिली जाईल, किती झाली येते. त्याच्यानंतर बँक डिटेल्स असेल तर ती सुद्धा इथं फिल केली जाईल. त्यानंतर खाली आपल्याला इथे दिसतंय सिग्नेचर. आता इथे तुम्हाला सिग्नेचर करायची आहे. सिग्नेचर कोणाची असणार आहे, तर जो व्यक्ती हे व्हाउचर तयार करेल त्याची सिग्नेचर असणार आहे. मग तो माल आणि टॅक्स इनवाइस हे ज्या व्यक्तीला गुड्स डिलिव्हर करायचं आहे त्या व्यक्तीला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंतचा भाग आपण व्यवस्थितरित्या बघितला आहे. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये क्रेडिट मेमो बघूया. त्यानंतर चेक्स बघायचे आहेत आपल्याला, चेकचे काही प्रकार बघायचे आहेत, ते आपण सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आज तुम्ही जेवढे व्हाउचर शिकलेत तर एवढे सर्व व्हाउचरचे पेसेमेन मला वहीवर लिहून पाठवायचे आहेत. धन्यवाद.